एकीकडे राज्यात पेट्रोल डिझेलसाठी रांगा पाहायला मिळतायत, पण दुसरीकडे याच रांगांवरून राज्यातील राजकारण रंगतंय। या सगळ्यात नाहक त्रास सहन करावा लागतोय तो सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाच। असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र देशात पुरेसा इंधन साठा असल्याचं विधान केले, तर सरकारमधील काही मंत्र्यांनी इंधन टंचाईला साठेबाजी जबाबदार असल्याचं म्हटलंय। असं असलं तरी या साऱ्यांमुळे राज्यभरात इंधन टंचाईचे भीषण संकट अधिक गडद होताना दिसतंय। आधीच निसर्गाच्या लहरीपणानं हैराण झालेला बळीराजा आता पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या नव्या संकटामुळे पुरता हतबल झालाय। राज्यात अनेक भागात डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर बंद पडलेत। ज्याच्याकडे डिझेल इंजिननं पाणी उपसा होतो त्यांना आता पिकांना पाणी देता येत नाहीये, तर शेतमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे। सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसतोय। नीट पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या संदर्भातील तपास अधिक तीव्र झाला असून सीबीआयच्या पथकानं त्यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा धाड टाकली आहे। काल सकाळी लातूरमध्ये प्राथमिक तपासणी केल्यानंतर सीबीआयचे पथक अंबेजोगाईकडे रवाना झाले होते। अंबेजोगाई येथे काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करण्यात आली। या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येते। यानंतर पथक पुन्हा लातूरमध्ये दाखल झाले। शिरुरे यांच्या हॉस्पिटल लगत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली। या कारवाई दरम्यान काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्र सापडल्याचं सांगण्यात येतंय। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केलाय। गृह विभागाने अनेक वरिष्ठ IPS आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केलेत। हे आदेश पोलीस स्थापन मंडळ क्रमांक 1 च्या शिफारसीनुसार तसेच कायदा सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता आणि न्यायालयीन निर्देशांचा विचार करून जारी करण्यात आलेत। या बदलांमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। या मोठ्या फेरबदलांमध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई यासारख्या प्रमुख शहरांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामध्ये शिवाजी राठोड, प्रमोद शेवाळे आणि विनीता साहू यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। शिवाजी मोटेगावकरनं NTA मुख्य पॅनलमध्ये आपली माणसं पेरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच फोडण्यात आल्याचं उघड झालंय। पुण्यातूनच ही प्रश्नपत्रिका राजस्थान मार्गे देशभरात पोहोचल्याचं सीबीआयच्या तपासात उघडकीस आलंय। आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेच्या PDF फाईल्स गुरुग्राम मार्गे राजस्थानपर्यंत पोहोचवल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे नीट परीक्षेच्या प्रश्नांसाठी तब्बल लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचंही सीबीआयच्या तपासातून उघड झालंय। 2014 नंतर भाजपा सातत्यानं यशाची शिखरं गाठत असताना भाजपचाही पराभव होऊ शकतो असा अंदाज ॲक्सिस माय इंडियाचे संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी वर्तवलाय। जोपर्यंत सरकारची कामं चांगली आहेत तोपर्यंत भाजपा सत्तेतून बाहेर जाणार नाही असं विधान गुप्ता यांनी केले। प्रदीप गुप्ता यांच्या ॲक्सिस माय इंडिया या संस्थेनं अनेक निवडणुकांच्या एक्झिट पोलचे अचूक अंदाज वर्तवलेत। भाजपाला मोठा जनाधार मिळाल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्यात, त्यामुळे भाजपा आणि NDAला आता आणखी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल। जोपर्यंत त्यांची कामगिरी खालवत नाही तोपर्यंत भाजपाचा विजय होत राहील आणि विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागेल असंही गुप्ता यांनी म्हटलंय। देशभरात सध्या कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। लोकांनी सुरुवातीला याला गंमत समजलं, पण काही दिवसातच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलाय। 15 मे रोजी स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला असून फक्त 8 दिवसात कॉक्रोच जनता पार्टीचे 1,18,70,000 फॉलोअर्स झालेत। समाज माध्यमांच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एखाद्या चळवळीनं फॉलोअर्सचा मिळवलेला हा सर्वाधिक आकडा आहे। देशातील सर्वात अधिक लोकप्रिय असलेला ब्लॉगर ध्रुव राठी यालाही कॉक्रोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या बाबतीत ओव्हरटेक केले। तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचा अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आलाय। स्टँडर्ड चार्टर्ड बँक येत्या 4 वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 7,000हून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करतेय। बँक नफा वाढवण्यासाठी AI आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहे। रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या बँकेचं मुख्यालय लंडनमध्ये असून बँक 2030 पर्यंत कॉर्पोरेट विभागामधून जवळपास 15% पदं कमी करण्याचं नियोजन करतेय। रॉयटर्सच्या अंदाजानुसार या पुनर्रचनेमुळे बँकेच्या 52,000हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी 7,000हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम
परिणाम होऊ शकतो. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत जगभरात 82,000हून अधिक लोक काम करतात. बँकेचे सीईओ बिल विंटर्स यांनी हे पाऊल खर्च कमी करण्यासाठी नसून तंत्रज्ञानाच्या बदलाचा एक भाग असल्याचं म्हटलंय. अमेरिका इराण युद्धामध्ये एकीकडे इराणची आण्विक कार्यक्रमावरून भूमिका अद्याप ताठर असताना दुसरीकडे अमेरिका इस्रायलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यामध्ये तणावपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त अमेरिकेच्या ॲक्सिओसमध्ये प्रसिद्ध झाले. ट्रम्प यांच्याबरोबर फोनवर बोलणं झाल्यानंतर नेत्यानाहू प्रचंड संतापले होते. तसंच इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्याऐवजी लवकरात लवकर शांतता करार करण्याकडे अमेरिकेचा कल असल्याचं वृत्तात म्हटले. या उलट नेत्यानाहू इराणवर पुन्हा हल्ले करून इराणची लष्करी क्षमता कमी करून पायाभूत सुविधा नष्ट कराव्यात या भूमिकेवर ठाम आहे. 18 वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा IPL 2026 मधील प्रवास अखेर संपलाय. अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्सनं 50 धावांनी पराभव करत CSKच्या स्वप्नांना पूर्णविराम दिलाय. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघानं 14 पैकी फक्त 6 सामने जिंकत चाहत्यांची निराशा केली. प्रत्येक हंगामात प्लेऑफची सवय लावणारी ही टीम यंदा मात्र संघर्ष करताना दिसली. प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी CSKला विजयाची गरज होती, मात्र त्यांना यात अपयश आलं. संघाला 89 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले. दरम्यान धोनीच्या सावलीत वाढलेला हा संघ बाहेर पडताना चाहत्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा भावनांचा पूर दाटून आला होता. तुंबाडची मंजुळा या आगामी चित्रपटाची पहिल्या पोस्टरपासून सर्वत्र चर्चा होतीये. यामध्ये कोणते कलाकार झळकणार, या सिनेमाची कथा नेमकी काय असेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अखेर या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रहस्य, भीती, गूढता आणि त्यांच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळतेय. चित्रपटातील गावकऱ्यांमध्ये एकापेक्षा एक अतरंगी कलाकार दिसत असून यामध्ये जितेंद्र जोशी, ओम भूतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. मात्र या सगळ्यात ट्रेलरच्या उत्तरार्धात एका गूढ वलयात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. तिचं नेमकं पात्र काय आहे, तिची गोष्ट काय आहे, असा विचार हा ट्रेलर बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येतो आणि या कथेबद्दलची उत्कंठता आणखीन वाढतीये.